Hare Nama eva kevalam kalo nasteva gatiranyata. सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या मराठी भगवद्गीताच्या सत्रामध्ये. तर आज आपण पाहणार आहोत भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायाचा श्लोक नंबर 34. आपण मागच्या वेळेस 31, 32, 33 पाहिला होता. आज आपण 34च्या पुढे आपण घेऊया, बघूया किती होतात आपले, आणि प्रार्थनेने चालू करूया आपण. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप तदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौरभक्तवृंदा. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौरभक्तवृंदा. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे. नाना शास्त्र विचारणे कनिगुणो षड्धर्म संस्थापको लोकानां हितकारे श्री राधा कृष्ण पदारविंद विज्ञानदे नमस्कार. वंदे रूप सनातन गुरुदेव श्री जीव गोपाल. सर्वस्वचाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानम् अपोहनन्ति वेदैश्च सर्वैः अहमेव वेदे वेदान्ते तद्विदुरे च. हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 3रा अध्याय श्लोक नंबर 34. मी शेअर करतो. श्लोक रिपीट करायचं असेल तर करू शकता तुम्ही. मी एकदा म्हणतो वर्ड बाय वर्ड. इंद्रियस्यार्थे. ओके, मी तोडून बोलतो. इंद्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्न वशमागच्छेत तौ हि अस्य परिपन्थिनौ. परिपंथिनो. हरे गुड. मी पूर्ण श्लोक एकदा म्हणतो परत. इंद्रियस्यार्थे राग द्वेषौ व्यवस्थितौ तयोर्नावश्यमागच्छेत तौ हि अस्य परिपंथिनौ. तर आजच्या श्लोक मध्ये भगवान येथे काय उपदेश देत आहेत आपण ते पाहूया. ते काय म्हणतात? इंद्रियस्यार्थे म्हणजे आपले जे इंद्रिय आहेत ते इंद्रियार्थे म्हणजे जे
जे उपभोग करण्याचे, जे इंद्रियाने जे उपभोग करतो त्या वस्तूमध्ये आपल्याला राग आणि द्वेष नसायला पाहिजे. राग आणि द्वेष जे आहे ते व्यवस्थित म्हणजे त्याला आपण कंट्रोल केलं पाहिजे. त्याला एक काय म्हणतात, नियमामध्ये त्याला ठेवलं पाहिजे, कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे. नाहीतर काय होईल, तयोर ना वश्यम आगच्छेत, त्याच्या जर तुम्ही वश मध्ये आला तर परिपंथी नाव, म्हणजे हे जे पंथामध्ये आपल्याला खूप अडथळा निर्माण करणार आहे. काय आहे, हे राग आणि जे द्वेष आहेत ते आपल्या इंद्रियांचे, त्यांचं इंद्रियांची जी उपभोगची वस्तू आहे त्याच्या प्रती जे म्हणजे काही मला आवडत नाही त्याच्या प्रती मला द्वेष आहे, मला नको. आणि काही वस्तू आहे मला खूप आवडते आणि मला त्याच्या प्रती खूप आकर्षण, भले ती माझ्यासाठी वाईट असेल. तर ते जे हे राग आणि द्वेष आहे हे खूप मोठा अडथळा आहे, हे इथे सांगितलं आहे. तर आपण श्लोक वाचूया, पाहूया श्लोकाच्या तात्पर्यामध्ये काय सांगितलं. मी एकदा मराठीमध्ये वाचतो. इंद्रिय आणि इंद्रिय विषय यांच्याशी संबंधित आसक्ती आणि विरक्ती यांना नियंत्रित करण्यासाठी नियम आहेत. तर इंद्रिय आणि इंद्रिय विषय त्यांची आसक्ती आणि विरक्ती त्याच्यासाठी नियंत्रण करण्यासाठी हे सगळे नियम आहेत. मनुष्याने अशा आसक्ती आणि विरक्तीने प्रभावित होऊ नये. त्याची जी आसक्ती आहे, हे मला खूप आवडतं, किंवा विरक्ती आहे, मला हे नको आहे, मला हे आवडत नाही, म्हणजे भले म्हणजे जसं कडू दावा आहे तो मनुष्याच्या तब्येतीसाठी, कारलं म्हणा किंवा जे असे जे कडू पदार्थ आहे ते त्याच्या हेल्थसाठी खूप चांगलं आहे, पण ते आपल्याला आवडत नाही ते. तर ती ह्याची जी आसक्ती आणि जे विरक्ती आहे ती आपल्याला त्यांनी प्रभावित होऊ नये, कारण आत्मसाक्षात्काराच्या मार्गात ते अडथळाच आहे. तर ते आत्मसाक्षात्कार मध्ये ते खूप मोठा अडथळा आहे, तर त्याच्यापासून आपल्याला हे लांब राहायला पाहिजे. आपण तात्पर्य घेऊया. कोणी वाचेल तात्पर्य? ठीक आहे, मी वाचतो. तात्पर्य इथे प्रभुपादजी काय म्हणतात, कृष्ण भावना भावित साधकांच्या स्वाभाविकपणेच भौतिक इंद्रिय तृप्तीमध्ये मग्न होण्याकडे कल असतो. तर पाहिलं एक नसतो, सॉरी, जो कृष्ण भावना भावित साधक आहे त्याचा इंद्रिय तृप्तीमध्ये कधी कल नसतो. जे भक्त आहेत त्यांना जे इंद्रिय तृप्ती करण्याचे त्यांना हौस नसते. त्यांना सांगितलं तुम्ही वाईट वस्तू जसे मांसाहार करणे किंवा नशा करणे हे त्यांना ते अजिबात आवडत नाही त्यांना. आणि याच्या विपरीत जे जे कृष्ण भावनेमध्ये नाहीयेत, जे भक्तीमध्ये नाहीये, त्यांना ह्याच्यामध्ये खूप आसक्ती असते. पण त्यांना सांगितलं, अरे बाबा जरा थोडस मंदिरात जाऊया, तर थोडस भगवद्गीता ऐकूया, थोडस भागवतम ऐकूया, त्यांना अजिबात अरे नको रे बाबा, मला खूप कामं आहेत, मला म्हणजे मॉलला जायचंय, मला मूवी पाहायचा आहे, हे सगळ्या गोष्टींसाठी मला टाइम नाहीये. म्हणजे एकदम विपरीत असतात. त्यांना भगवंताच्या कार्याबद्दल किंवा जे सत्वगुणी जे कार्य आहे त्याच्यामध्ये बिलकुल आसक्ती नसते. आणि त्याच्या विपरीत जो भगवंताचं भक्त आहे त्याला अशा गोष्टीमध्ये, जे इंद्रिय तृप्तीच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये त्याला बिलकुल आसक्ती नसते, त्याचे कधी कल नसतो त्याचा. तर इथे पुढे सांगितलं आहे की त्यांना शास्त्रामधील विधी निषेधाचं पालन करणे आवश्यक आहे. तर जी कृष्ण भावना भावित नाहीत, पण जे कृष्ण भावना भावित नाहीत त्यांना शास्त्रामधील विधी निषेधांचं पालन करणे आवश्यक आहे. तर जे या कृष्ण भावनेमध्ये नाहीत त्यांच्यासाठी हा विधी, बाबा तुम्ही हे केलंच पाहिजे, आणि निषेध ते तुम्ही नका करू, हे पालन करणं खूप आवश्यक आहे. का?
कारण जर हे विधी आणि निषेध पालन केले नाही तर ते कंट्रोल राहणार नाही आणि अनियंत्रितपणे तो त्या कामामध्ये गुंतला जाईल. आणि आपण भौतिक रीती पण पाहतो, जसं एका जो अ, जो अनियंत्रित व्यक्ती असतो, जेव्हा समजा एक उदाहरण घेतलं, जो एक दारुडा आहे, त्याचं जर नियंत्रण नसेल तर तो इतका त्या नशेमध्ये बुडून जातो की म्हणजे एका सामान्य माणसासारखा पण राहत नाही तो. म्हणजे गटारात पडलेला असतो, लोक त्याला वाईट दृष्टीने पाहतात, म्हणजे कोणी स्त्री त्याच्या जवळ जाणार नाही. तर यू कॅन सी की जर कंट्रोल नसेल तर किती व्यक्ती खाली जातो आणि किती त्याचं नुकसान होतं. तर इथे सांगितलं आहे की भक्तीमध्ये जायचं असेल तर हे विधी निषेध जे आहेत आपल्या शास्त्रामध्ये दिले आहेत, की तुम्ही चोरी करू नका, तुम्ही वाईट कामे करू नका, तुम्ही पाप कर्म करू नका. आणि जसं तुम्ही चांगले कर्म केले पाहिजे, सत्कर्म केले पाहिजे, हे हवन पूजन केलं पाहिजे, मंदिरात गेलं पाहिजे, देवाचं पूजा-पाठ केली पाहिजे. हे सगळं तुम्ही केलं पाहिजे. हे तुमची इच्छा नसेल तरी हे केलं पाहिजे. विधी आणि निषेध याचं पालन केलं पाहिजे. अनिर्बंध इंद्रिय तृप्ती भौतिक बंधनास कारणीभूत ठरते. पण जर अनिर्बंध म्हणजे नियंत्रित नसेल ते आणि तो करत राहिला तर त्याच्यासाठी तो बंधनात तो बांधला जाईल तो. पण शास्त्रातील विधी निषेधांचं पालन करणारा मनुष्य इंद्रिय विषयाद्वारे बद्ध होत नाही. पण जो शास्त्राचं जो पालन करतो भक्त आहे, तो या विषयांद्वारे तो बद्ध होत नाही. उदाहरणार्थ खूप स्ट्रॉंग एक पॉइंट आहे. प्रभुपादजी थोडंसं इथे ब्लंट होत आहे. तिथे सांगितलंय, लैंगिक भोगास अनुमती देण्यास आली आहे. शास्त्रांच्या आदेशानुसार मनुष्याने आपल्या पत्नी व्यतिरिक्त इतर कोणत्याही स्त्रीशी भोग करणे सर्वथा निषेध आहे. इतर सर्व स्त्रिया त्यांच्या माते समान मानलं जातं. इथे पण जर पाहिलं की मनुष्य समाजात हे एक जसं आहार, निद्रा, भय, मैथुन हे सगळ्यांसाठी आहे. पशूंसाठी आहे, मनुष्य. पण आपण पशु नाहीत. आपण मनुष्य आहोत. तर आपल्याला ते बंधन आहे की बाबा तुम्ही विवाह करा. आणि आपण पाहतो आजकाल समाजात काय चाललेलं आहे. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स, लिव्ह इन रिलेशनशिप्स, सगळे प्रकारचे जे नॉनसेन्स चाललेलं आहे. आणि त्याच्यामुळे काय आहे, अजून जो समाज आहे तो खाली चाललेला आहे. तर असं जर नियंत्रण नसलं की ते अजून बंधनकारक ठरतं. आणि तुम्ही पाहतो की जे अशा राहतात त्यांना किती भौतिक रूपे पण त्रास होतो. भक्ती तर करतच नाही येते. असे जे वागतात त्यांना भौतिक त्रास पण होतात, बिमाऱ्या होतात, म्हणजे सगळं म्हणजे काही चांगलं नाही होत त्यांचं. तर नॉट गुड एनिवेअर. इतर सर्व स्त्रियांना त्यांनी माते समान मानलं पाहिजे. तर जसं आपण इस्कॉनमध्ये पण पाहतो की आपली बायको सोडून प्रत्येक स्त्री, मग ती 60 वर्षाची असू दे ते 6 वर्षाची असू, तिला तो माताच मानतो. तिला माताजी तुम्ही कसे आहात, माताजी तुम्ही कसे, असं नाहीये. म्हणजे बऱ्याचशा बायका कधी कधी जे इस्कॉन मध्ये नाहीये ते चिडतात, मी काय म्हातारी आहे का, मला मला तू माताजी का म्हणतो. तर माताजी म्हणजे तो आदर देतो की माझी मातेसारखे आहे, म्हणजे तेवढा तो आदर देतो तो. तर एक चांगली स्टोरी आहे. एक चांगली स्टोरी आपले एक नरोत्तम दास ठाकूर म्हणून ते एक आचार्य होते. म्हणजे माता हा शब्द म्हणजे आजकाल तर म्हणजे माता कोणी म्हणत नाही इस्कॉन सोडून. सगळे म्हणजे बहनजी, सिस्टर, आणि ते पण फक्त वर्बल झालंय, म्हणजे त्याच्यामध्ये त्याचा भाव नाहीये. तर अ, अ, हे किती म्हणजे आचार्यांमध्ये किती आहे किंवा इस्कॉनमध्ये किती महत्वाचं आहे ते सांगण्यासाठी मी हे सांगत आहे. ते एकदा नरोत्तमदास ठाकूरजी खूप मोठे श्रीमंत आणि एकदम, पण त्यांचा भक्तीमध्ये त्यांचा कल होता आणि ते कधी ते ह्याच्यात पडले नाही. सारखं ते म्हणजे नाम जप, नाम स्मरण ह्याच्यामध्ये असायचं. तर ते लहान असताना त्यांचं लग्न झालं होतं. तर ते जेव्हा ते त्यांचं वय होतं, म्हणजे त्यांचं वय हे होतं लग्न म्हणजे जे उपयुक्त, तेव्हा ते त्याचे वडील त्याला सांगतात तू तुझ्या बायकोला घेऊन ये. तर ती कुठलं ते म्हणजे आपल्याला माहिती आहे आधीच्या काळात असंच असायचं. लग्न लहानपणीच व्हायचं आणि मुलगी आपल्या घरी राहायची, मुलगा आपल्या घरी राहायचा. आणि जेव्हा त्यांचं वय व्हायचं 17-18 किंवा जे काय, तेव्हा त्याचे आई वडील सांगायचे तू त्यांना
तुझ्या बायकोला घेऊन ये. तर असंच नरोत्तमदास ठाकूरजीने सांगितलं की तुझ्या बायकोला घेऊन ये. तर ते चालले होते असंच आणि जसंच ते गाव जवळ आलं त्यांना खूप ते सकाळपासून चालत असल्यामुळे त्यांना खूप ताण लागली होती. ते खूप दमले होते. तर एक विहीर होती आणि एक बाई तिथे एक स्त्री जी होती तिथे विहिरीतून पाणी काढत होती. तो गेला, "माता, मला थोडंसं पाणी पाहिजे." ती बोलते, "ठीक आहे." आणि ती विहिरीतून त्याला पाणी काढते, पाणी पाजते. खूप बोलतो, "माता, खूप बरं वाटलं मला ते पाणी पाजलं." आणि मग तो त्या घराकडे चालतो. आणि जेव्हा तो त्या बायकोच्या घरामध्ये पोहोचतो, म्हणजे त्यांनी लहानपणी पाहिलं असतं, त्याला माहित नसतं कोण आहे, काय आहे. आणि जेव्हा तो तिकडे पोहोचतो, तेव्हा बघतो की हीच स्त्री जिने त्याला पाणी पाजलं होतं. ती एकदम शॉक होते. तर ते हिला तर मी माता बोललो. तर बोला आता ह्याचा पत्नी म्हणून कसा स्वीकार करू हिला? ते बोलतात क्षमा कर मला. मी तुला माता बोललो, आता मी तुला पत्नी म्हणून स्वीकार करू शकत नाही. सॉरी. आणि ते लगेच तिथून परत निघून येतात. तर जस्ट एक हे समजू शकतो आपण की अ, माता इव्हन माता माता जी म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये पण तो भाव असतो त्याच्यामध्ये. फक्त नावासाठी माता किंवा बहीण म्हणत. तर ते नरोत्तमदास ठाकूरजीच्या ह्या जीवनकाळातून आपण शिकू शकतो. जस्ट म्हणजे चुकून ते बोलले तिला. तरी पण ते बोलले, "नाही, मी एकदा तुला माता बोललो, नाही, आता मी तुला पत्नी म्हणून स्वीकार करू शकतो." तर किती महत्व आहे ते. तर असं प्रत्येक जो भक्तीमध्ये ज्याला पुढे जायचं असेल किंवा जो आपण पाहतो इस्कॉनमध्ये जेवढे भक्त आहेत ते एक प्रत्येक स्त्रीला आपल्या बायकोला सोडून ते सर्वांना ते माताजीच म्हणून ते त्यांना संबोधित करतात. तर इथे त्याच्यामुळे काय होतं त्याचे जे इंद्रिय आहेत ते कंट्रोलमध्ये राहतात त्याचे. मात्र असे आदेश असूनही मनुष्याच्या परस्त्री संबंध ठेवण्याकडे कल असतो. म्हणजे एवढं बंधन असून पण लोकांचा कल असतो त्याच्याकडे. तर ते किती धोकादायक आहे ते आपण ऑलरेडी समाजमध्ये पाहत आहोत. या प्रवृत्ती नियंत्रित करणे आवश्यक आहे. अन्यथा त्या आत्मसाक्षात्काराच्या मार्गामध्ये विघ्नकारकच ठरतो. तो म्हणजे आध्यात्मिक रूपे तर बंधनकारक आहेच. पण असा जो व्यक्ती आहे तो भौतिक रूपे पण त्याचा विघ्नकारकच आहे त्याच्यासाठी. सगळं त्याचे नुकसानच आहे. जोपर्यंत भौतिक शरीर आहे तोपर्यंत भौतिक शरीराच्या आवश्यकता पुरवण्यास अनुमती आहे. तर जसं आपल्याला भूक लागते तर आपण जेवण घेतो. तर सगळं काही अरेंज्ड आहे. पण त्याच्यासाठी रूल्स अँड रेग्युलेशन्स आहे, एक लिमिटेशन्स आहे. त्या लिमिटमध्ये आपल्याला वागलं पाहिजे. आणि प्रभुपादजी नेहमी बोलतात की आपण मनुष्य आहोत, आपण जनावर नाही आहोत. वी हॅव टू बिहेव लाईक ह्युमन बीइंग्स. आपल्याला मनुष्यासारखं वागलं पाहिजे. परंतु या आवश्यक शास्त्रीय विधानानुसारच भागवण्यासाठी अनुमती आहे. तरीही अशा विधी निषेधावर आपण विसंबून राहू नये. मनुष्याने अशा विधी निषेधांवर आसक्त न होता त्याचे पालन केले पाहिजे. कारण राजमार्गावरही नेहमी अपघाताची शक्यता असते आणि त्याप्रमाणे विधी निषेधानुसार केलेल्या इंद्रियतृप्तीनेही तो वाम मार्गाकडे जाऊ शकतो. म्हणजे असं होतं की कधी कधी एवढं कंट्रोल असूनही जसं इथे सांगितलं आहे की तो चुकू शकतो. आणि त्यासाठी आपण शास्त्रामध्ये बरंच उदाहरण पाहतो. म्हणजे त्यांनी खूप कंट्रोल केला तरीही ते चुकले. कोणाला आठवतं? एनीबडी? म्हणजे एवढं महाराज कंट्रोल ठेवून. हा, बोला ना प्रतिभा. हा नाही आता काय विचारलं ते मला कळलं नाही. थोडस माझं दुर्लक्ष झालं कारण आमच्याकडे ओके. हा, काम चालू आहे ना हरकत नाही, हरकत त्याच्यामुळे नाही. तर हं, हरकत नाही. तर हं. प्रश्न असा आहे आता की आपण पाहतो की एवढं कंट्रोल असूनही मनुष्य चुकतात किंवा रस्ता भटकतात. तर असं शास्त्रामध्ये पण आपण पाहिलेलं आहे की एवढं कंट्रोल करून एवढे तपस्वी असून पण ते भटकतात. ते काहीतरी नदीच्या आतमध्ये ते गुरु व्हेरी साधू गुड, हे हं. व्हेरी गुड. त्याचं नाव चौभरी नाही एक्झॅक्ट. चौभरी हा चौभरी मुनी. ते इतके तपस्वी होते की आपण पाण्याच्या वर तर जाऊ द्या, म्हणजे खाली तर जाऊ द्या, वर पण तपस्या करू शकत नाही आपण. पण ते पाण्याच्या खाली जाऊन पाण्याच्या खाली
म्हणजे बरेच वर्ष ते तपस्या करतात, इतके पॉवरफुल होते. तरी पण फक्त माशांना त्यांनी मेट करताना पाहिलं आणि त्यांचं डोकं पटकलं. मग दुसरे उदाहरण आहे ते विश्वामित्र मुनी. त्यांचे तर डोळे बंद होते, तरी पण फक्त त्यांना पंचनाचा आवाज आला आणि ते सगळं त्यांचं भान, सगळं तपस्या सगळी भंग झाली आणि ते मग आपल्याला माहिती आहे शकुंतला म्हणून त्यांना मुलगी झाली. तर हे खूप डिफिकल्ट आहे आणि म्हणून इथे सांगत आहे की आपल्याला जास्त फोर्स लावून आपल्याला हे जे विधी आणि निषेध आहे त्यांचं पालन केलं पाहिजे. आणि त्यामध्ये राग आणि द्वेष म्हणजे आसक्ती आणि विरक्ती हे आपलं म्हणजे मनाप्रमाणे करू नये. जे शास्त्रामध्ये सांगितलं त्याच्याप्रमाणे आपल्याला वाटतं कधी कधी मला हेच केलं पाहिजे, मला हे आवडतं म्हणून मी हे करणार, मला हे नाही आवडत म्हणून हे नाही करणार. प्रभुपाद त्याच्यासाठी नेहमी एक उदाहरण देतात, अर्धकुकुटी न्याय. असे बरेचसे न्याय आहेत आपल्या शास्त्रामध्ये. अर्धकुकुटी न्याय म्हणजे काय, तर कुकुटी म्हणजे कोंबडी. तर एक जो मालक आहे कोंबडीचा, त्याला तो पाठीमागचा भाग आवडतो त्याला, कारण तिथून अंड निघत राहतं, त्याला फायदा होतो. पण पुढचा भाग आवडत नाही, कारण त्याला ते सारखं त्याला काहीतरी खायला द्यावं लागतं त्या कोंबडीला. तर म्हणून तो काय करतो की बोलतो की मला मागचा भाग आवडतो, पुढचा भाग आवडत नाही, म्हणून मी हिला कापून टाकतो. झालं काय, काही पण भेटत नाही. तर असं अर्धकुकुटी न्यायाचं ना, आपल्याला जर ऍक्सेप्ट करायचं असेल तर पूर्णपणे आपल्याला त्या गोष्टीला ऍक्सेप्ट करावं लागेल. जे त्यात चांगलं आहे तेही आपल्याला ग्रहण करावं लागेल, जे आपल्याला आवडत नाही तेही ग्रहण करावं लागेल. पण आपण आपल्या मनाप्रमाणे केला तर त्या अर्धकुकुटी न्यायासारखं पण त्या कोंबडीला मारून टाकल्याने काही भेटणार नाही आपल्याला. तर वी हॅव टू बी व्हेरी व्हेरी केअरफुल. जे शास्त्र जे आहे एक्झॅक्टली त्याचे आहे तसे पालन केलं पाहिजे. आणि हे इनिशियल स्टेजमध्ये, आणि भक्त जेव्हा पुढे पुढे जातात हळूहळू हळूहळू, तेव्हा होतं काय की एक त्यांना हे नॅचरली होतं, त्यांचं म्हणजे स्वभाव तसा होता की त्यांना असं काही कंट्रोल करायची गरज लागत नाही त्यांना. जसं हरिदास ठाकूरचं आपण बरेच वेळेस उदाहरण पाहिलं की त्यांच्याकडे इतकी सुंदर ती एक वेश्या पाठवतात. हरिदास ठाकूरजींना समजलं, ते खूप मोठे भक्त होते, म्हणजे जन्माने ते मुसलमान होते जन्मापासून, पण तरी पण ते देवाचं नाव, हा जो हरे कृष्ण महामंत्र आहे, 24 तासामध्ये 22 तास ते फक्त हरे कृष्ण महामंत्र जप करायचे. ते डोळे बंद करून हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम, सारखं त्यांचं चालू असतं. फक्त 2 तास. त्या 2 तासात ते झोपणं, खाणं, कपडे धुणं, जे काय असं ते 2 तास होते. बाकी 22 तास जस्ट इमॅजिन. म्हणजे आपण हिंदू असून ते करत नाही, आणि ते मुसलमान असून ते देवाचं एवढं नाम जप करायचे हरिदास ठाकूर. तर त्यांना त्यांचं भंग करण्यासाठी त्यांच्याकडे एक वेश्या पाठवली. ती इतकी सुंदर होती की साक्षात म्हणजे देवीसारखी वाटत होती, इतकी सुंदर होती. हे हरिदास ठाकूरजीने समजले. तर ते आले, ती वेश्या बोलली की मला तुमचा संग करायचा. ती हरिदास ठाकूरजीने समजलं, ते पाहिजे तेव्हा उठून निघून जाऊ शकत. ते बोलले नाही, मला हिचा उद्धार केला पाहिजे. ते बोलले ठीक आहे, तू जरा थोडा वेळ थांब, माझा जप बाकी, हा जप मी संपवतो, मग मी तुझी इच्छा पूर्ण करतो. आणि तसं करत 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 पूर्ण रात्र निघून गेली, सकाळ झाली. ते बोले ओ सॉरी, माझं लक्ष राहिलं नाही, आपण तू उद्या परत ये. असं 3 दिवस सलग ती वेश्या त्यांच्याकडे आली आणि ते जो जप त्यांचा ऐकला, इतके म्हणजे शुद्ध भक्त होते, इतकं त्यांचं नामस्मरण इतकं शुद्ध होतं, इतके भगवंताला प्रिय होते की त्याचं ते जप ऐकून 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 ती जी वेश्या होती तिचं मनाचं परिवर्तन झालं. तिला वाटलं अरे हे काय आहे, किती शुद्ध भक्त आहेत आणि मी हे काय करते. लगेच ती त्यांच्या चरणामध्ये पडली, तिने माफी मागितली, बोला महाराज मला क्षमा करा, मला असं त्या जो इथला जो हेड आहे गावातला त्यांनी पाठवलं होतं मला, पण तुम्ही शुद्ध भक्त आहात तर मला क्षमा करा. आणि ते बोलले ठीक आहे, तो आतापासून हे सगळं काम सोड. आणि त्यांनी तिला दीक्षा दिली आणि ती बोलली इथे समोर इथे एक तुलसी लाव आणि तुलसीच्या समोर बसून जप करत जा. तर ती जी वेश्या होती ती त्या गावातली सगळ्यात मोठी वैष्णव झाली. जस्ट इमॅजिन. हरिदास ठाकूरजी इतके शुद्ध भक्त होते की त्यांनी एक वेश्याला त्यांनी सगळ्यात मोठं वैष्णवी बनवलं. तेच विश्वामित्र मुनी इतके तपस्वी असून पण त्यांचं पतन झालं.
तर उद्देश सांगण्याचं हे आहे की भक्ती ह्याच्यामध्ये खूप ताकद आहे. फक्त तपस्या करून किंवा एका पायावरती उभं राहून तसं होत नाही. जर आपली भक्ती पॉवरफुल असेल तर आपण भक्तीमध्ये म्हणजे देवाचं नामस्मरण करू शकतो चांगलं, आणि कुठलाही अडथळा आपल्या जीवनात येणार नाही. आणि आपण पाहतो जसं तुकाराम महाराज काय करायचे ते? तपस्या काय नाही, कुठे एका पायावरती उभे राहिणे काय नाही, फक्त देवाचं नाव स्मरण करतात. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग, देवाचं नाव, कृष्णाचं नाव घेतलं बस. तर त्या भक्तीच्या शक्तीने ते इतके मोठे भक्त झाले की शेवटी भगवंतानी त्यांच्यासाठी गरुड पाठवला, बोला त्याला घेऊन या. तर सांगण्याचा उद्देश म्हणजे मार्ग भरपूर आहेत. तपस्याचा मार्ग आहे, योगचा मार्ग आहे, भरपूर मार्ग आहेत, पण भक्ती जी आहे ती सर्वात उत्तम आहे. ते आपल्याला या हरिदास ठाकूरजींच्या त्यांच्या आयुष्यातून आपल्याला दिसून येतं. तर हे इथे सांगायचं होतं. आणि दुसरं इथे मी पुढे वाचतो, कृष्ण भावनेवर आसक्ती ठेवल्याने किंवा श्रीकृष्णांच्या प्रेममयी सेवेमध्ये नेहमी कर्म करण्याने मनुष्य सर्व इंद्रियजन्य कृत्यांपासून अनासक्त होतो. भगवंताशी आपण प्रेम ठेवलं की ऑटोमॅटिक हे सगळं सुटून जातं. जसं हरिदास ठाकूरजींचं पाहिलं आपण, तुकाराम महाराजांचं पाहिलं, त्यांना काही मेहनत करायला लागेल. आपली आसक्ती कृष्णावर ठेवा, आपलं भक्ती तेवढी वाढव, प्रेम तेवढं वाढव, बाकी हे सगळं आपले आप जे आहे ते सुटून जाईल आपल्याला. त्याला काही खास त्याला करायची गरज लागणार नाही. तर ह्या श्लोकमध्ये एवढंच होतं की जे शास्त्रामध्ये विधी आणि निषेध सांगितले आहे त्याच्या प्रती आपल्या आसक्ती आणि विरक्ती, हे मला आवडतं, हे मला नाही आवडत, हे आपल्याप्रमाणे हे जसं सांगितलं आहे शास्त्रामध्ये त्याच्याप्रमाणे त्याचं पालन केलं पाहिजे. इथे बघायचं नाही तर हे आपल्या जीवनामध्ये फक्त अडथळाच उभे करतील. तर ह्या श्लोकामध्ये हे होतं श्लोक नंबर 34. मी श्लोक नंबर 35 आपण पाहूया. मी शेअर करतो, रिपीट करायचं तर रिपीट करू. श्लोक नंबर 35. श्रेयान् स्वधर्मो विगुणः. हरे कृष्ण. श्रेयान् स्वधर्मः विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात्. परधर्मास अनुष्ठितात्. स्वधर्मे निधनात् श्रेयः निधनं श्रेयः. स्वधर्मे निधनं श्रेयः. स्वधर्मे निधनं श्रेयः. स्वधर्मे निधनं श्रेयः. परधर्मो भयावहः. परधर्मो भयावहः. परत एकदा पूर्ण श्लोक म्हणतो. श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात्. स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः. इथे काय सांगत आहे या श्लोकामध्ये बघा, इतरांच्या कर्मांचे उत्तम रीतीने पालन करण्यापेक्षा स्वतःचे नियत कर्मांचे दोषयुक्त असले तरी पालन करणे अधिक श्रेयस्कर आहे. स्वतःचे कर्म करताना जरी एखाद्याचा विनाश झाला तरी दुसऱ्याचे कर्म करण्यापेक्षा ते श्रेयस्कर आहे, कारण दुसऱ्याच्या मार्गाचे अनुसरण करणे भयावह आहे. इथे भगवान काय सांगत आहे की आपण आपले जे नियत कर्म आहेत ते आपल्याला चांगल्या प्रकारे केले पाहिजे. आपले जे प्रिस्क्राईब ड्युटीज आहेत, आपले जे पण रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत ते आपण केलं पाहिजे. आणि ते भले त्यात काही दोष असतो, म्हणजे मी जरी बरोबर करू शकतो. आता समजा मी गृहस्थ आहे, तर जरी माझं चुकत असेल काहीतरी, मी पूर्णपणे गृहस्थ जे रिस्पॉन्सिबिलिटी पुरी करू शकत नाही, पण ते करून त्यामध्ये निधनम म्हणजे त्यात नाश झाला तरी चालेल. म्हणजे भगवान इथे किती इम्पॉर्टंट गोष्ट सांगत आहे, कारण हे त्यांना माहिती होतं कलियुगामध्ये अशी लोक असतात की
त्यांचा विचार कसा असतो की हे मला जमत नाही, नाही नाही मी सोडून मी जंगलात जातो. बरेचसे लोक वैतागतात, म्हणजे अरे कंटाळा आलाय मला, मी हे काय करायचं नाही मला, मी हिमालयात जाऊन राहतो, मला म्हणजे पोरं बाळ सांभाळता येत नाही, बायकोला सांभाळता येत नाही, बायको म्हणते नवऱ्याला सांभाळता येत नाही, म्हणून मला हे काही नको. तर हे सोडून तुम्ही आपला धर्म सोडून तुम्ही दुसऱ्यांचं पालन, धर्माचं पालन करू नका ते सांगतात. तुमचं धर्माचं पालन करता करता जरी तुमचा विनाश झाला तरी दुसऱ्याचे कर्म करण्यापेक्षा ते श्रेयस करा. म्हणजे तुम्ही म्हणजे इथे एक समजू शकतो की दुसऱ्याचं धर्म चांगलंपणे करण्यापेक्षा स्वतःचा धर्म तुम्ही चुकीने जरी केला, काही दोष जरी असला तरी ते चालेल, पण तुम्ही आपल्या धर्माचं पालन करा, दुसऱ्याचा धर्म तुम्ही स्वीकारा. म्हणजे किती जर तुम्ही म्हणजे चांगल्या रीतीने केलं तरी ते भगवान सांगतात की असं करू नका. कारण दुसऱ्याचे कर्म करण्यापेक्षा ते श्रेयस्कर आहे, कारण दुसऱ्याच्या मार्गाचे अनुसरण करणे भयावह आहे. कारण दुसऱ्याचं अनुसरण करणे, दुसऱ्या धर्माचे, आता जसं मी ग्रहस्थ आहे, पण जर मी एका क्षत्रियाचे किंवा एका ब्राह्मणाचे मी जर बोलला की मी धर्म पालन करतो, मला ते आवडतं, तर त्याच्याप्रमाणे मी तसं वागू शकेन आणि ते भयावह आहे. आणि इथे भगवान असं का सांगत आहे, कारण जर आपण पाहिलं अर्जुन जो होता, अर्जुन काय म्हणाला होता पहिल्या अध्यायामध्ये की मला हे काही नको, मी सगळं सोडून मी हिमालयामध्ये जातो, मी भिक्षा मागून राहील. तर तो त्याचा धर्म काय होता, तो जो क्षत्रिय, तो क्षत्रिय, तर क्षत्रियचं कर्म काय आहे, लढाई करणं, धर्मासाठी युद्ध करणं, आणि तो धर्मक्षेत्रामध्ये ते उभा होता. तर भगवान त्याला सांगत तू युद्ध कर. तो काय म्हणतो, तो सगळं गांडीव त्याने त्याचं जे धनुष्य बांधतो ठेवून दिला, बोलला की नाही मी युद्ध करू शकत नाही, मी पाहिजे तर भिक्षा मागेन, मी जंगलात जाऊन राहील. पण त्यासाठी भगवान इथे सांगत आहे की तू दुसऱ्याचं कर्म व्यवस्थित करण्यापेक्षा तुझ्या धर्मामध्ये तुझा नाश जरी झाला, हे आपण पाहिलं पण होतं की त्या युद्धामध्ये जरी तू मरण पावलास तरी तुला स्वर्ग प्राप्त, जितला तर तुला हे सगळं जे राज्य भोगावं लागेल, तुला दोन्ही तुला तुझ्यासाठी चांगले आहे. पण तू हे सोडून तू जर एक म्हणशील की मी भिक्षा मागेन, ब्राह्मणासारखं राहील, मी भिक्षा मागून राहील, तर ते डेंजरस आहे, खूप भयावह आहे. ते तसं करू नको. का? कारण आचार्य लोक म्हणतात की एक कारण हे आहे की समजा आज तो म्हणत आहे की मी भिक्षा मागून राहतो आणि तो ब्राह्मणासारखा तो जंगलात गेला आणि भिक्षा मागू लागला, पण कधीतरी कोणी त्याला म्हणाल की अरे हा तोच अर्जुन आहे, हा घाबरून ह्याने महाभारताचं जे कुरुक्षेत्राचं युद्ध तिथे सोडून दिला, हा खूप म्हणजे घाबरे आहे आणि युद्ध करायला घाबरतो म्हणून. आणि तेव्हा त्यांनी त्या रागात जर शस्त्र उचलले आणि त्याला मारलं, दॅट विल नॉट बी गुड. ते त्याच्यासाठी खूप खतरनाक आहे, कारण तो क्षत्रिय आहे. आता जर तुझा जरी तू मरण पावलास तरी तुला स्वर्ग भेटेल, पण तू भिक्षा मागून राहिला आणि ब्राह्मण म्हणून तू त्याचा जर वध केलास तर दॅट विल मोर डेंजरस. आणि दुसरं म्हणजे आपण आधी पण पाहिलं होतं की जे श्रेयस्कर लोक आहेत त्यांना लोक फॉलो करतात, सेलिब्रिटींना फॉलो करतात. अर्जुन पण तसाच एक मोठा हे होता, लोकांच्या नजरेमध्ये हिरो होता, आणि त्याने ब्राह्मण म्हणून कोणाची हत्या केली तर दॅट विल बी, म्हणजे लोक त्याला फॉलो करते, अरे अर्जुनाने पण असंच केलं, तो युद्धातून पळून गेला, ब्राह्मण म्हणून राहिला आणि ब्राह्मण म्हणून त्यांनी मग दुसऱ्याचा वध केला, दॅट इज ओके, म्हणजे तो करू शकतो तर मी पण करू शकतो. तर हे भगवान म्हणतो हे भयावह आहे, तू असं हे करू नको, हे इथे भगवान त्याला या श्लोकामध्ये सांगत आहे. तर काय म्हणतात, क्षत्रिय आहे. क्षत्रियचा अर्थ काय, शत त्रायते इति क्षत्रिय. शत म्हणजे क्षती पोहोचणे, आपल्याला कोण जर आपल्या क्षती करत असेल त्याच्यापासून त्रायते, तसं मंत्र हा वर्ड आहे, मन त्रायते इति मंत्र, मनाला जे तारतं ते मंत्र. तसं शत पासून म्हणजे क्षतीपासून जो आपलं तारतो तो क्षत्रिय. त्याचं काम आहे तू युद्ध कर, तू हे ब्राह्मणासारखं बोलू नको, मी भिक्षा मागून राहील, मी जंगलात जाऊन राहील, तसं करू नको, इट इज डेंजरस, हे इथे भगवान सांगत आहे. तर तू आपला जो कर्म आहे क्षत्रियचा, तुझं जो धर्म आहे क्षत्रियचं ते पालन करतो, ते इथे सांगत आहे. आणि प्रत्येकाचा जो धर्म आहे त्याच्या काय म्हणतात त्याला, एक शब्द आहे, मी ते वाचतो हा,
मनुष्याने इतरांचे नियत कर्मांचे अनुसरण करण्यापेक्षा पूर्णपणे कृष्ण भावनामध्ये आपले नियत कर्म करावे. भौतिक दृष्ट्या प्राकृतिक गुणांच्या प्रभावाखाली मनुष्याचे मानसिक आणि शारीरिक स्थितीला अनुसरून सांगण्यात आलेले कर्म म्हणजे नियत कर्म. तर ते जे मानसिक आणि शारीरिक जे त्याची जे जे तुझं काय शब्द आहे ते, त्याला स्थिती आहे त्याची मानसिक स्थिती. आता कुठला मनुष्य असेल, समजा एक तो शूद्र क्वालिटीचा आहे, त्याला फक्त लोक म्हणजे काम करायला आवडतं, तो क्षत्रिय म्हणून वागू शकत नाही. किंवा क्षत्रिय आहे तो ब्राह्मण म्हणून वागू शकत नाही. जो क्षत्रिय आहे किंवा जो ब्राह्मण आहे तो क्षत्रिय म्हणून राहू शकत नाही. तर त्यांची जी मनस्थिती आहे, त्याने जे जे गुण स्वीकारले आहेत त्याच्याप्रमाणे त्याची मनस्थिती असते. तर त्याच्यामुळे तो तसा आहे आणि त्याने ते त्याच्याप्रमाणेच त्याला ते नियत कर्म आहे ते त्याला दिलेले आहेत. तर त्याच्याप्रमाणे त्यांनी वागलं पाहिजे. ते हे इथे प्रभुपाद सांगत आहे. आध्यात्मिक कर्म म्हणजे श्रीकृष्णांच्या दिव्य सेवेसाठी आध्यात्मिक गुरूंनी दिलेल्या आज्ञेनुसार कर्म केलेली कर्म. तर इथे सांगत आहेत की इथे एक दोन वस्तू सांगितले, एक भौतिक कर्म सांगितले आणि एक आध्यात्मिक कर्म. आपल्या सायको फिजिकल जी आपली जी परिस्थिती आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला भौतिक कर्म दिलेली आहे. मग तुम्ही गृहस्थ आहात, तुम्ही हे कर्म करा. तुम्ही क्षत्रिय वर्णमध्ये असाल तर क्षत्रिय म्हणून काम करा. तुम्ही ब्राह्मण असेल तर ब्राह्मण म्हणून. तर ते पण आपण पुढे आपण चौथ्या अध्यायामध्ये पाहूया की आजकाल लोकांना एक खूप म्हणजे हे आहे की म्हणतात आम्ही क्षत्रिय आहोत, आम्ही ब्राह्मण आहोत. पण तुम्ही करता काय, तुमचा गुण काय, तुमचा स्वभाव काय. लोक ब्राह्मण आहेत पण शूद्रासारखं काम करतात. ते त्यांच्यामध्ये तो गुण नाहीये ब्राह्मणाचा. ब्राह्मण म्हणजे काय, पठण पाठन यजन याजन. 18व्या अध्यायामध्ये जेव्हा आपण तेव्हा पाहूया की भगवान कृष्ण सगळ्यांचे जे कर्म आहे ते सांगतात. ब्राह्मणाचं काय कर्म आहे, क्षत्रियाचं काय कर्म आहे ते भगवान क्लिअरली सांगितलं. आजकालची लोक आहेत ते त्यांना वाटतं मी जन्म घेतला आहे ब्राह्मण कुळामध्ये तर मी ब्राह्मण, मी क्षत्रिय कुळामध्ये जन्म घेतला तर मी क्षत्रिय आहे. तसं नाहीये. भगवान चौथ्या अध्यायामध्ये म्हणतील गुण कर्म विभागश. तर तुमचं जे गुण आहे ते त्याच्याप्रमाणे आणि कर्माप्रमाणे आपलं जे हे विभाजन झालेलं आहे. भगवान बोलतात हे स्वतः मी बनवलं आहे. चातुर्वर्णे मया सृष्टम गुणकर्म विभागश. हे जे 4 वर्ण आहेत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, हे मी बनवले. ते काही लोक ह्याचा अपोज करतात, बोला हे फक्त जे अँटी वेदिक एलिमेंट्स आहेत ते हिंदू लोकांमध्ये किंवा सनातन लोकांमध्ये आपसमध्ये झगडा लावण्यासाठी म्हणते, असं काही नाही. पण हे भगवान कृष्ण भगवद्गीतामध्ये आपण 4थ्या अध्यायामध्ये पाहूया. भगवान म्हणतात हे मी बनवलंय पण जन्माप्रमाणे नाही. गुण, तुमचं गुण काय आहे, जर असू शकतो एक शूद्र असू शकतो पण त्याचा गुण आहे, त्याला अभ्यास करायला आवडतं, अध्ययन करायला आवडतं, भगवद्गीता वाचायला आवडतं, भागवत वाचायला आवडतं. कुठे काही चर्चा चालली असेल भगवंताबद्दल लगेच तो आकर्षित होतो, हे मला ऐकायला पाहिजे. तर तो जरी जन्माने शूद्र असला तरी त्याचा स्वभाव ब्राह्मणाचा आहे. दॅट मीन्स ही इज अ ब्राह्मण. तो तेच एक ब्राह्मण आहे पण त्याचा स्वभाव आहे शूद्रासारखा. तुला म्हणजे देवाच बद्दल काही आवडत नाही, मांस मच्छी खाणे, नशा करणे, सगळे वाईट काम करणे, झोपून राहणे. तर दॅट मीन्स ही इज नॉट अ ब्राह्मण. परत लोक म्हणतात की मी ब्राह्मण. तर हे एक खूप रॉंग कन्सेप्शन आहे. आणि आपल्याला शास्त्राप्रमाणे जर आपण पाहिलं तर भगवान काय सांगतात त्याच्याप्रमाणे आपल्याला वागलं. आपले जे गुण आणि जे कर्म आहेत त्याच्याप्रमाणे आपल्याला वागलं पाहिजे. तर 2 आहेत, एक भौतिक कर्म आणि आध्यात्मिक कर्म. भौतिक कर्म आपण पाहिले. आता आध्यात्मिक कर्म आहेत ते आपल्याला गुरु आपल्याला सांगतात, ते आदेश देतात आपल्याला की तुम्ही हे कार्य करा, तुम्ही हे कार्य करा, तुम्ही हे कार्य करा. तर याने काय होतं, आपलं भक्तीमध्ये पुढे आपला प्रगती होते. 2 आपल्या ड्युटीज आहेत, मटेरियल आणि स्पिरिच्युअल. तर हे आपल्याला त्याच्यामध्ये समजतं. म्हणून इथे सांगितलं आहे की एक मिनिट टाइम झालाय तर मी कुठली इथे वाचतो. इथे आपण कुठे काय लिहिलं आहे की मनुष्य
कुठे केलं? हा. परंतु भौतिक असो आध्यात्मिक असो, मनुष्याने दुसऱ्याचे नियत कर्म यांचे अनुकरण करण्यापेक्षा मृत्यूच्या अंतिम क्षणापर्यंत आपल्याच नियत कर्मांकडे दृढ राहिले पाहिजे. तर आपले जे नियत कर्म आहे, जरी काही झालं तरी म्हणजे मृत्यूच्या अंतिम टोकापर्यंत आपल्याला आपलं कर्म केलं पाहिजे, इन्स्टेड ऑफ डुईंग अदर्स ड्युटीज. दुसऱ्यांचे कर्म करण्यापेक्षा आपल्याला स्वतःचे कर्म केले. मग इथे सांगितलं आध्यात्मिक स्तरावरील कर्मे आणि भौतिक स्तरावरील कर्म हे भिन्न असू शकतात. ऑब्विसली म्हणजे भौतिक कर्म म्हणजे कोण गृहस्थ आहे तो आपलं बायको पोरांना सांभाळेल, आपलं नोकरी धंदा करेल, मग ब्राह्मण असेल तर ब्राह्मणाप्रमाणे वागेल, क्षत्रिय असेल तर क्षत्रिय प्रमाणे वागेल. तर हे वेगवेगळं. पण आध्यात्मिक मध्ये त्याला भगवंताबद्दल त्याला सांगितलेलं आहे, तो भगवंतासाठी हे कार्य कर, भगवंताला हे कर, प्रसन्न करण्यासाठी हे कर. तर हे फरक असू शकतो. परंतु कर्म करण्यासाठी अधिकृत मार्गदर्शनानुसार आचरण करण्याचे तत्व सदैवच उत्तम असते. तर आध्यात्मिक कार्य जर करायचं असेल तर आपल्याला मार्गदर्शनाखालीच केलं पाहिजे, गुरुच्या आदेशाखालीच केलं पाहिजे. असं मी नाही ठरवू शकत की माझी इच्छा होते मी हे केलं पाहिजे तर मी हे करेन, मला इच्छा होते ते केलं पाहिजे ते मी करेन. नाही, आध्यात्मिक कर्म आपल्याला मार्गदर्शनानुसारच केलं पाहिजे. जेव्हा मनुष्य भौतिक गुणांच्या अधिपत्याखाली असतो तेव्हा त्याने आपल्या विशिष्ट परिस्थितीनुसार शास्त्रांचे नियमांचे पालन केले पाहिजे. तसेच त्याने इतरांचे अनुकरण करू नये. तर दुसऱ्यांना जस्ट हा असं खूप बरं वाटतंय, मला चांगलं वाटतं म्हणून मी पण हेच करतो, तसं नाही केलं पाहिजे. तर इथे प्रभुपादजी ते उदाहरण देत आहेत की जसं एक ब्राह्मण आहे, ब्राह्मण क्षत्रियाचे कार्य करू शकत नाही, क्षत्रिय ब्राह्मणाचे कार्य करू शकत नाही. पण तेच जेव्हा भक्तीमध्ये प्रगत होतात तर ते उदाहरण देतात की जसं परशुरामजी होते. परशुराम एक ब्राह्मण असून त्यांनी क्षत्रियासारखं 21 वेळेस पृथ्वीला त्यांनी क्षत्रिय विहीन केलं होतं. आणि तेच विश्वामित्र एक क्षत्रिय असून ते ब्राह्मण झाले, त्याने तपस्या केली. तर दॅट इज बियॉन्ड एक लेवल. म्हणजे जेव्हा ते भक्तीमध्ये जातात पुढे तेव्हा ते तसं करू शकतात. पण आता आपण म्हणू शकतो की आपण नर्सरीचे स्टुडंट आहोत. आपल्याला आपले जे कर्म आहेत त्याच्यामध्येच राहून आपल्याला कार्य केलं पाहिजे. परशुरामनी केलं म्हणून मला असं केलं पाहिजे तसं नाही करू शकत. ते भगवंत होते, विश्वामित्र महान मुनी होते, ते करू शकतात. पण आपल्याला आपल्या स्तराप्रमाणे आपल्याला जसं एक जो एक प्रायमरीचा एक जो स्टुडंट आहे तो एका ग्रॅज्युएट स्टुडंट सारखा वागू शकत नाही किंवा PhDच्या स्टुडंट सारखं वागू शकत नाही. तर ते जे लेवल आहे ती मेंटेन केली पाहिजे. तर हे या श्लोकामध्ये इथे सांगितलं आहे. आणि ह्याच्या पुढच्या श्लोकमध्ये लगेच अर्जुन आता एक प्रश्न विचारणार आहे की असं का होतं की कधी कधी आपल्याला असं वाटतं की मला करायची इच्छा नाहीये तरी पण मला हे जबरदस्ती करावं लागतं. हे आपण पाहतो कधी कधी. जसं लोक म्हणतात की मी आजपासून जसं एक नशा करणारा आहे, मी आजपासून नशा करणार आणि मी ड्रग्ज घेणार. तो खूप मेहनत करतो, खूप म्हणजे वचन घेतो. आणि आपण पाहतो की न्यू इयर रेझोल्युशन आणि काय म्हणजे या नवीन वर्षात मी असं करेन. पण 15 दिवस, महिनाभर बस, जास्त सगळं सुटून जातं आणि परत तसंच करावं लागतं. तर अर्जुन हे विचारत आहे असं का होत? माझी इच्छा नसते, म्हणजे विचार केला असं तरी पण आहे. तर ते आपण ते पुढच्या श्लोकमध्ये पाहूया. आजच्या श्लोकमध्ये आपण पाहिल्या आपले जे राग आणि द्वेष आहे ते आपल्यासाठी मोठे अडथळे आहेत. ते शास्त्राप्रमाणे आपल्याला वागलं पाहिजे. आणि दुसरं धर्म आहे, आपल्या धर्माप्रमाणे आपला जो गुणधर्म आहे त्याच्याप्रमाणे वागलं पाहिजे. इन्स्टेड ऑफ दुसऱ्याचे जे परधर्म स्वनिष्ठितात त्याच्यामध्ये आपलं स्थितीतून आपण परधर्म नाही करू शकत, कारण ते जास्त भयावह आहे. तर मी इथे थांबतो. कोणाला काही प्रश्न असेल तर आपण घेऊ शकतो. हरे कृष्णा. श्रीमद भगवद्गीता यथारूपी जय. हरे कृष्णा. हरे कृष्ण.
हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, त्यांना प्रणाम. हरे कृष्ण. आदरणीय प्रणाम. प्रभूजी, आता तुम्ही खूप छान दोन्ही वर्षे समजावून सांगितले की प्रत्येकाने आपला नियत कर्म केला पाहिजे, ब्राह्मणाने ब्राह्मणाचा, क्षत्रियाने क्षत्रियाचा. पण प्रभूजी, आपल्याला इथे आपण बघतो की श्रीला प्रभुपादांनी सांगितलं आहे की आपण आपल्या जन्माने नाही तर कर्माने चारही वर्णामध्ये कुठेही आपण, जसं एखादा क्षुद्रही त्याच्या आचरणाने ब्राह्मण बनू शकतो. करेक्ट. तर आपण मग ते कसं समजायचं प्रभूजी? परत एकदा बोला माताजी. नाही प्रभूजी, मला असं म्हणायचंय की एखादा क्षुद्र जरी असेल जन्माने, तरी तो त्याच्या कार्याने किंवा त्याच्या कर्माने तो ब्राह्मण बनू शकतो असं. ओके. त्याच्यामध्ये तो गुण पाहिजे, तो तरी तो शूद्र असला. तर जसं सांगितलं शास्त्रामध्ये, कलौ शूद्र संभव. कलियुगामध्ये सर्वच शूद्र असते, एव्हरीबडी इज अ शूद्र. पण त्याच्या गुणाप्रमाणे किंवा त्याच्या आवडीप्रमाणे, कुणाला शास्त्राचं अध्ययन करण्याचं आवड आहे, त्याला भक्तीची आवड आहे, तर तो ब्राह्मण म्हणू शकतो. जसं कुणाला युद्ध करायला आवडतं, सारखं तो म्हणजे युद्धाबद्दलच, म्हणजे ह्याला मार त्याला मार, हे तर ते क्षत्रिय, त्याचा गुण स्वभाव जो आहे तो क्षत्रियाचा आहे. तर ते असल्या व्यक्तीने मिलिटरी जॉईन केली पाहिजे किंवा असं काहीतरी जॉईन केलं पाहिजे. तर आपल्या आणि बरेचसे आपण पाहतो पण की जे काही लोक जॉबमध्ये खुश नसतात, कारण त्यांचा जो गुण आहे तो त्या जॉब प्रमाणे नाही आहे. म्हणून जॉब सिलेक्ट करताना पण माझा काय गुण आहे त्याच्याप्रमाणे आपण सिलेक्ट केलं पाहिजे. की कधी कधी असेल तो क्षत्रिय असेल पण त्याला तुम्ही अकाउंटिंगचं काम केलंय, तर दॅट इज नॉट गोइंग टू मॅच. आपल्या ज्या गुणाप्रमाणे आपण वागलं पाहिजे. इव्हन मटेरियली, भौतिक म्हणजे आध्यात्मिक रूपे तर केलंच पाहिजे, पण इव्हन मटेरियली, इव्हन आपले जे जॉब आहेत किंवा जे काही फॅमिली ड्युटीज आहेत, आपल्या मेंटॅलिटी प्रमाणे, आपल्या गुणस्वभावाप्रमाणे त्यांनी केलं पाहिजे. तसं जर केलं तर मग तो भक्तीमध्ये पण पुढे जाईल. नाही तर जसं भगवान इथे सांगतात भयावह आहे, तो त्यांनी दुसऱ्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला तर त्याचं नुकसानच आहे. आपल्या गुण आणि स्वभाव याच्याप्रमाणे जर त्यांनी वागला, कारण हे पण कसे येतात, तसं कोणी खूप रागीट आहे का, त्याचा तो स्वभाव आहे, कारण त्यांनी जो गुणधर्म, त्यांनी जे मागच्या जन्मामध्ये जे काही कार्य केलं त्याच्याप्रमाणे त्याचा गुणधर्म आहे की तो रागीट आहे. किंवा एक आहे खूप तमोगुणी आहे, त्याला खूप फक्त झोपायला आवडतं. एक आहे त्याला फक्त अध्ययन करायला आवडतं. तर हे सगळं एका झटक्यामध्ये चेंज होऊ शकत नाही. त्यासाठी त्याला खूप मेहनत करावी लागेल, बरीच वर्ष, कधी कधी तर खूप जन्म त्याला ते कार्य करायला, त्याच्यानंतर त्याचा स्वभाव बनतो. तर आपल्याला आपल्या गुण आणि स्वभावाप्रमाणे आपल्याला कार्य केलं पाहिजे. हे जसं भगवान इथे सांगत आहेत ते आपल्याला समजलं पाहिजे. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. येस, बरोबर तुम्ही सांगितलं ते की ज्याची जशी कल आहे जिकडे, तसा तो माणूस तिकडे जातो. मग आध्यात्मिक असेल किंवा भौतिक असेल त्या कार्याप्रमाणे. प्रभूजी, आपण असंही बघतो की बरेचदा असे आपल्याकडे इंटरकास्ट मॅरेजेस होतात युजली. तर एखाद्या क्षत्रिय मुलीने किंवा एखाद्या वैश्य मुलीने ब्राह्मणाशी लग्न केलं तर आपोआप तिचा गोत्र किंवा तिचं ते शी बिकम्स म्हणजे ती त्या गोत्रामध्ये जाते की ती ब्राह्मण बनते त्याच्यात. तो एक ऍडव्हान्टेज आहे स्त्रियांना की तुम्हाला वरती जाता येईल, तिला वरती जाता येत. करेक्ट. येस, खूप चांगला पॉइंट आहे. म्हणजे स्त्रियांना हा एक प्लस पॉइंट आहे स्त्रियांसाठी. म्हणजे पुरुष असं करू शकत नाही, पण स्त्रिया जे आहेत, जरी भलेही ते म्हणजे शूद्र असले किंवा क्षत्रिय असले, वैश्य असले, तर एक स्टेप वरती जाऊ शकतात. आणि म्हणून ते जेव्हा लग्न करतात, शास्त्रामध्ये पण असं दिलंय की एक नेहमी जी स्त्री आहे ती एका वरच्या कुळामध्ये ती लग्न करू शकते, पण खालच्या कुळात, जसे एक ब्राह्मण एक क्षत्रियाशी लग्न करू शकत. तर ती ब्राह्मण आहे तिला ब्राह्मणाशीच लग्न करावं लागेल त्या स्त्रीला. एक शूद्र आहे ती वैश्याशी करू शकते, क्षत्रियाशी करू शकते, ब्राह्मणाशी करू शकते, पण वरून ती खाली येऊ शकत नाही. मग ते वर्णसंकर होऊन जातो. आणि म्हणून लग्न पण करतात नॉर्मली जे मुली आहेत, जे लग्न करतात ते खालच्या
म्हणजे काय म्हणतात वर्णातून वरती आणतो. म्हणजे आता जसं तो एक क्षत्रिय आहे, तो ब्राह्मण मुलीशी लग्न करणार. तर जे क्षत्रिय आहे तर त्याला वैश्य किंवा शूद्र मुलीशी तो लग्न करून तिला वरती आणतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. थँक्यू सो मच. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. मला एक हरे थोडा कृष्ण. वेगळा प्रश्न आहे. तो असा आहे की आता देवांची जर आपण स्तुती करायची किंवा सेवा करायची, पूजा करायची किंवा स्मरण करायचं, ते कोणी काय सांगतं की आंघोळ शुचिर्भूत होऊन करायची, तर कोणी म्हणतं नाही केली तरी चालेल. मग ह्याच्यामध्ये काय बरोबर आहे? आता ह्यात दोन गोष्टी आहेत माताजी, प्रतिभा माताजी. एक आहे देवाची पूजा, देवाची अर्चना, पूजा पाठ, आणि दुसरं आहे नामस्मरण. तर जेव्हा आपला मंदिरात जायचं असेल किंवा पूजा पाठ करायची असेल किंवा अर्चना करायची असेल तर आपल्याला आंघोळ करूनच करावं लागेल, शुद्ध होऊनच करावं लागेल. आणि शुद्ध पण फक्त आंघोळ आपण तेच करतो, पण मी काही लोकांच्या तोंडून असं ऐकलंय नाही केलं तरी चालेल, पण आपण मनाने तिकडे ह्याने शुद्ध जायचं, मन शुद्ध ठेवतो असं, म्हणजे काही जणांच्या तोंडून ऐकलं. म्हणून मी आपलं मेक शुअर काय म्हणजे असंच, मला काय आम्ही तसं जातोच नाही आंघोळ केल्याशिवाय. चुकीचं आहे. हा, तुम्ही देवाचं नाव घेऊ शकता, तुम्ही देवाचं नाम स्मरण करू शकता. आणखीन एक स्त्रियांना येणाऱ्या अडचणी असतात, मासिक अडचणी, त्या वेळेला मग त्यांनी पूजा करणं किंवा प्रसाद ग्रहण करणं हे योग्य आहे की अयोग्य आहे? हा, प्रसाद ग्रहण करू शकतात, पण पूजा वगैरे नाही करू शकत. पूजा नाही करू शकत, पण प्रसाद, पण नामस्मरण नाही करू शकत. नामस्मरणासाठी काही रूल्स अँड रेग्युलेशन नाही. तुम्ही किती अशुद्ध असला तरी भगवंताचं नाव इतकं पॉवरफुल आहे की ते तुम्हाला शुद्ध करून टाकेल. म्हणून भगवंताचं नाव कुठल्याही परिस्थितीत घेऊ शकता. तुम्ही कितीही अशुद्ध असला, काहीही असलं तरी भगवंताच्या नामस्मरणासाठी काही रूल्स अँड रेग्युलेशन नाही, तुम्ही ते बिंदास घ्या. पण तुम्हाला अर्चना करायची असेल, विधिविधान करायची असेल, काही यज्ञ करायचं असेल तर तुम्हाला ते आंघोळ करूनच शुद्ध होणं. आणि शुद्ध पण मी म्हणतो, फक्त आंघोळ करणं म्हणजे शुद्ध होणं नाही, अंतर बाह्य शुची, म्हणजे आतून पण शुद्ध होणं लागेल, मन पण शुद्ध झालं पाहिजे. त्यासाठी मंत्र असतात, आचमन असतं. म्हणून जेव्हा भटजी येतात ते फक्त आंघोळ करून लगेच बसवत नाही, ते तुमच्याकडून आचमन करून घेतात, म्हणजे आतून पण मन पण तुमच्याकडून शुद्ध करून घेतात. ते खूप महत्वाचं आहे ते. हरे कृष्ण. मला अजून इथे एक पॉइंट असं ऍड करावं असं वाटतं प्रभूजी, इव्हन सूतक पातक पण असतं, कधी सूतक असतं कधी काय असतं, त्याच्यात सुद्धा नामस्मरण नाही थांबवायचं, करू शकतो. सूतक असेल, काही असेल, कोणी वारलंय किंवा डिलिव्हरी झाली आहे, दे कॅन डू. नामस्मरणासाठी काही हरकत नाही, कारण ते इतकं पॉवरफुल आहे भगवंताचं नाव, ते घेऊ शकतो आपण. आणि त्यासाठी काही रूल्स अँड रेग्युलेशन नाही. जसं की आपण एकदा स्टोरी पण पाहिली होती ना, की चैतन्य महाप्रभू एकदा शौचासाठी चालले होते, त्यांनी जीभ अशी जोरात म्हणजे असं दाताखाली पकडून ठेवली होती. तेव्हा एक ते गोपाल म्हणून एक मुलगा असतो, तो येतो, तो बोलता, रे महाप्रभू तुम्ही जीभ अशी का पकडली? बोला, माझं जीभ इतकी देवाचं नाव घेते की शौच मध्ये गेलो तरी पण माझी जीभ जे देवाचं नाव हरे कृष्ण 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 हरे हरे राम थांबतच नाही. बोलते, मग ते तर चांगली गोष्ट आहे ना, तुम्ही मग जीभ पकडता का? समजा आपण देवाचं नाव का घेतो? कारण सारखं भगवंताचं स्मरण राहिलं पाहिजे. आणि शौचामध्ये आपण जर देवाचं नाव नाही घेतलं, तिथे मृत्यू आला तर काय होणार? आणि तेव्हा चैतन्य महाप्रभू बोलतो, हा खूप खूप चांगली गोष्ट आहे. आणि म्हणून तेव्हापासून त्याचं नाव गोपाल गुरु झालं, त्या पोराचं नाव. मग त्यावेळेला घ्यायचं की नाही? त्यावेळेला घ्यायचं की नाही? कारण येतो विचार येतो आणि येतो. नमस्कार हेमांगिनी माताजी, मला पण तुमचे पण प्रश्न मला पण खूप आवडतात. हरे कृष्ण. नमस्कार माताजी.
ठीक आहे. हरे कृष्ण. चला आपण थांबूया इथे. 9:15 झाले आहेत हो. आणि पुढच्या गुरुवारी आपण भेटूया. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. भगवद्गीता यथारूप की जय. श्रील प्रभुपाद की जय. गोविंद की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यः च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. कोटि वैष्णव. हरे कृष्ण.